मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या मराठी चित्रपट सैराटची पुनरावृत्ती रविवारी दुपारी पुणे जिल्ह्यात घडली। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून या गंभीर घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। एकीकडे आपण उंच आकाशात झेप घेत आहोत, तर दुसरीकडे उरसटलेला आणि जुनाट गंजलेल्या विचाराचे कायम बळी पडत चाललो आहोत। ही दुर्दैवी घटना घडली ती खरपुडी बुद्रुक, मांडवळा तालुका खेड या गावात। येथील 28 वर्षीय तरुणी याच गावची। त्याच गावात विश्वनाथ बबन गोसावी हा 43 वर्षीय व्यक्ती आपल्या परिवारासह राहायला होता। तो आणि त्याचा परिवार याच गावात एक आश्रम चालवत असल्याने तो जवळपास त्या गावचा जणू रहिवासी झाला होता। याच दरम्यान तरुणी आणि विश्वनाथ यांचे प्रेमसंबंध जुळले। त्यांनी एकमेकांशी प्रेमाच्या आणाभाका घेत दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न उरकून घेतलं। मात्र हा तरुण दुसऱ्या जातीचा असल्याने घरच्यांचा त्या लग्नाला थेट विरोध होता, परंतु मुलीने तर आपल्या परस्पर लग्न उरकून घेतले होते। ही बाब त्या तरुणीच्या घरच्यांना काही आवडली नाही। आपल्या मुलीने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केलं याच राग मनात ठेवून रविवार दिनांक 3 रोजी दुपारी 12:15 वाजता मुलीच्या माहेरच्या लोकांनी घरी येऊन सदर तरुणीला जबरदस्तीने ओढून नेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तरुणीला घेऊन जाण्यास अडथळा करतोय म्हणत सदर तरुणीचे भाऊ बरोबर असलेल्या इतर साथीदारांनी परिसरात दहशत निर्माण केली आणि विश्वनाथ गोसावी यांच्या पायावर गंभीर मारहाण करीत त्यांचा पाय मोडला। नशीब या व्यक्तीचा जीव वाचला। आजही समाजात अशा थरारक घटना खुलेआम घडताना दिसतात। तेव्हा समाज नेमका कुठे चालला आहे याचं नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। आजही आपण जातीपातीच्या भिंती तोडू शकलो नाहीत याची खंत वाटते। या प्रकरणी गंभीर मारहाण झालेली व्यक्ती विश्वनाथ गोसावी सध्या पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेत दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ आणि आईसह इतर 18 ते 20 जणांविरुद्ध अपहरण करणे आणि जबर मारहाण केल्याप्रकरणी यात सहभागी झालेल्या इतर 15 ते 16 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय।